बॉलचा संपर्क नाही, नो कनेक्शन बॅट अँड बॉल. अंपायर डिसिजन. निर्धाव चेंडू डॉट बॉलनं सुरुवात केली या मॅचमध्ये. टॉस जिंकल्यानंतर लाडवली संघानं. दुसरा बॉल स्लॉट मध्ये अतुलचा फटका, पॉवर जनरेट केली आहे, फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आकाशाचा वेध घेणारा हा षटकार. बॉल नंबर 4 फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे, एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर, सीमा पार येतोय. हा अतुलचा चौकार. बॉल नंबर 5 पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर लेगला कट केला बॉल, थेट जाईल डीप मिड विकेट मध्ये, सीमा पार येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. रविदास शिर्के यांच्याकडून लगातारचे 3 षटकार. अकुर्लेच्या संघासाठी पारितोषिके 2000 रुपयांचा कॅश प्राइज, 3 लगातारचे षटकार. अंतिम बॉल क्रॉस द बॅट, पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये. बॉल आउटफील्ड खराब आहे. 4 धावा मिळत आहेत. 4 धाव्यांच्या मदतीनं एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. आफ्टर 1 ओव्हर्स कंप्लीट धावसंख्या आहे ती 18. संदेशचं षटक, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंच सांगतात वाईट बॉल, एक्स्ट्राचे धाव. पहिल्याच षटकामध्ये तुफान बॅटिंग पाहिली अतुलची. धावसंख्या 19.
चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये, फिल्डिंग देखील चांगली आहे. एक मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाव संख्या आहे ती 20 या आकड्यावर. रिवर्स अटेम्प्ट केला होता अतुलनं. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. सरळ बॅटने धावा येत आहेत. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू आलाय. बॉल नंबर 2 माफ करा, बॉल नंबर 2 इथे येतोय निर्धाव. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र बॉल निघून जाईल. लॉंग लेग मध्ये तो षटकार. अतुल एकटा खऱ्या अर्थानं धावा जमवत आहे मॅच मध्ये जर्मन अकुर्ले संघासाठी. धाव संख्या ती 26 या आकड्यावर. वैयक्तिक 24 धावा आहेत अतुलच्या या मॅच मध्ये. धाव संख्या आहे ती टोटल 26 या आकड्यावर. बॅक टू द बॉलर स्ट्रोक. मिस फिल्डिंग गोलंदाजाकडून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. एकतर कंप्लीट दुसरीसाठी निघाला अतुल. रनआउटची संधी पोहोचला. इथे बॅकअप करा, बॅकअप करावे. धावा मिळत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आता 4 धावा मिळत आहेत या बॉलवरती. 3 धावा मिळत आहेत. तीनच्या मदतीने धावसंख्या आहे ती 29 आकड्यावर. टॉस गमावलाय अकुर्ले संघाने आणि प्रथम बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये. विस्फोटक बॅटिंग करतोय अतुल मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल. चांगला फटका गॅप मध्ये स्ट्रोक. चांगली फिल्डिंग, वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. अप्रतिम स्टॉप. चांगली फिल्डिंग केली आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. धावा मिळतात त्या बॉलवरती. किमान 2 धावा वाचवल्यात या षटकात. चांगली गोलंदाजी चालू आहे खरं तर. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. धावसंख्या ती 31. 13 धावा आल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये होता. व्यवस्थित बॅटवरती नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. एकतर कंप्लीट केले. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट थ्रो. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर इज ओयूटी. बॅटर आउट झालाय दुसरीच्या प्रयत्नात. षटक संपले दुसरं. धावसंख्या मिळतात त्या बॉलवरती फक्त 1. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या इकॉनॉमीनं 32 आकड्यावर.
32 धावा आहेत धावफलकावर. सागर आलाय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट करून फटका खेळायचा होता अतुलला. आणखी एक डॉट बॉल. प्रणव बॉलिंग मार्कवरती आहे. बारावा प्रतिनिधी अतिशय महत्वाचा आहे याच कारणासाठी. दोन्ही बॉल निर्धाव फेकलेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणवनं. कमबॅकिंग स्पेल आता तो आपल्या संघासाठी. पहिल्याच 2 षटकात 32. अद्याप तरी या 2 बॉलमध्ये काही धाव आलेला नाहीये. बॉल नंबर 3 घेऊन तयार होतोय प्रणव. ऑन स्ट्राईक अतुल. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा पुन्हा संपर्क नाहीये. 3 बॉल सेटअप केलेत अतुलला. हार्ड हिटिंग बॅटिंग चालू आहे अतुलची आज या मॅच मध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये 3 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाजी मार्कवरती प्रणवनं. बॉल नंबर 4 यावेळी क्रॉस द बॅट. आता फटका मात्र योग्य टप्प्यावरती कार्यक्रम केला अतुलनं. पाठवलाय बॉल सीमा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा षटकार. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली ती टोटल 38. बॉल नंबर 4 मध्ये आलाय षटकार. 3 निर्धाव बॉलचा प्रेशर अतुलकडे. चौथा बॉल येतोय षटकार. प्रेशर रिलीज झालाय. 38 धावा आहेत धाव फलकावरती. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आणि इथे मात्र डिरेक्ट हिट. बॅटर इज आउट. रनआउटच्या स्वरूपात महत्वाचा धक्का इन कंट्रोल मध्ये दिसत होता अतुल. त्याच्याच बॅटमधून या मॅच मध्ये धावा आल्या अकुर्ले संघासाठी आणि तो इथे बाद होतोय. फार चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 3 मध्ये प्रणवच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्या त्या षटकात. शेवटचा बॉल या षटकातील. न्यू बॅटर इन सौरभ. स्लॉट मध्ये पुन्हा हवेत बॉल. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. लॉंग ऑफ मध्ये झाली मिस्टेक. बॉल निघून गेलाय सीमापार चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 आकड्यावरती. 2 षटकात 32 आणि तिसऱ्या षटकात फक्त आल्या 10. टोटल 42 धावा आहेत 3 षटकांमध्ये.
क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय बॅटरचं. पहिलाच बॉल मध्ये चिरागनं जबरदस्त बॉलिंग. अतुल बाद झाल्यानंतर आता धावा येत नाहीयेत खरं तर जय हनुमान नागपूरला संघासाठी देखील. बेचाळीस धावा धावफलकावरती आणि एकट्या अतुलनं 33 धावा ठोकल्या त्या मॅच मध्ये. 42 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा आता अंतिम खेळ शिल्लक आहे. बेचाळीस धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल. विकेट कीपर डाऊन द बॉल. इथे पकडलाय कॅच. फुल टॉस बॉल वरती बॅटर इज OUT. चार बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. 2 बॅक टू बॅक विकेट मिळवलं त्या मॅच मध्ये चिराग. नॉन विकेट हॅट्रिक. अकोटप्प्याचा बॉल. पुलचा फटका. व्यवस्थित टायमिंग नव्हत्या बॉलवरती. व्यवस्थित गॅदर केला क्षेत्ररक्षकांना बॉल. धावा मिळताय त्या बॉलवरती. ती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 43. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिरागचा बॉल. स्लॉट मध्ये चिरागचा बॉल. त्याला पाठवलाय थेट समालोचन कक्षाच्या दिशेनं येतो हा षटकार. एकोणपन्नास 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. मागील 2 मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहिलं. या मॅच मध्ये टोटल 49 धावा आहेत धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती. चिरागनं पहिले 2 बॉल चांगल्या रीतीने फेकले. 2 विकेट. त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या बॅटमधून. लिव्ह केला बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते धावफलकावरती. धावा आहेत 50. अर्धशतकीय धावसंख्या धावफलकावर. पहिल्या 50 धावा जमवल्यात या स्पर्धेमध्ये टीम जय हनुमान नागपूरले संघाने नाणेफेक गमावल्यानंतर 50 धावा आहेत धावफलकावर. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट वेगानं बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये मिस्टेक. मिस फिल्डिंग केली आहे. फंबल पाहायला मिळतोय आणि धावा मिळत आहेत ते 2. 52 धावा आहेत धावफलकावर. लास्ट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील. अंतिम बॉल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्लॉकच्या षटकातील अंतिम बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. त्याचे प्रयत्न सफल ठरतील. पुन्हा एकदा समालोचन कक्षेला सलामी देणारा हा भव्य षटकार. धावसंख्या 58. आता 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 बॉल मध्ये 59 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी आता लाडिवली संघाला. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
24 बॉलमध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. अतुलच्या विरोधात हा चौकार आलाय. दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑफ मध्ये हा बॉल. एकच धाव मिळते. 2च्या मदतीने 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 5 या आकड्यावरती. 59 टार्गेट. पहिल्याच 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुरुवातीपासून मोठं लक्ष आहे. अतुलनं फार चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. तिसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्राचे धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या आहे ती 6 या आकड्यावर. बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग. एकही धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. 59 टार्गेट आहे. टोटल 14.90 ची इकॉनॉमी. जवळजवळ 15 धावा पहिल्या षटकापासून जमवायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या लाडवली संघाला. आणि असं असताना चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 8. अतुल बॉलिंग मार्क वरती आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. कारण सुरुवातीपासून आक्रमण हवंय बॅटिंग करणाऱ्या लाडवली संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टप्प्याचा बॉल आहे. फटका अप्रतिम. मादक सौंदर्य. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक टप्पा घेत बॉल चाललाय. सीमा पार येतो या चौकार.
चला टॉस करून घेऊयात आपण. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये मालवाडी. दोनही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. धोत्रे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला मालवाडी संघाचा कर्णधार. रवींद्र आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 25 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये इथे चुकी केली आहे फिल्डरनं. धावा मिळतात या बॉलवरती 2. धाव संख्या ती 36. 23 ची अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. अकरा बॉल 23 ची आवश्यकता आहे. आसमानी टोला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं मात्र पकडले इथे कॅच. फलंदाज होतोय बाद. फलंदाज होतोय बाद. उंची जास्त मिळाली, लांबी कमी या बॉलवरती आणि त्याच कारणास्तव बॅटर इज आउट. फलंदाज होतोय बाद. आता 10 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. चला मालवाडी संघाचा कर्णधार या आपण. संदेश आलाय नवीन फलंदाज. दहा बॉल मध्ये 23 ची आवश्यकता आहे. संदेश गेलाय नवीन फलंदाज. दहा बॉल 23. प्रेशर मध्ये हा सामना. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 2 मोठे फटके 4 बॉल मध्ये. ते क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. आता 9 बॉल मध्ये 23. मॅच रंगतदार बनले. इथून कोणताही संघ जिंकू शकतो आणि इथे मात्र येणारा डॉट बॉल या मॅच मध्ये जे अनुमान अकोला संघासाठी फार महत्वाचा आहे. पण तो येणारा मोठा फटका या मॅच मध्ये लाडवली संघासाठी महत्वाचा आहे. अकोटाप्याचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय गुड्डू आणि सहजरित्या 2 गुड रनिंग 2 फलंदाजांमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या येते 38 या आकड्यावर. 38 धाबा धाव फलकावरती. 59 चे लक्ष. 21 अजून अवैध बॉल शिल्लक आहेत 8. किमान 2 मध्ये एक मोठा फटका अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं होईल. 8 बॉल 21. 21 रन्स अजूनही अवैध लाडवली संघाला मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगला केल्याचा होता बॉल. लाईन योग्य रीतीने हाताळली गोलंदाजी मार्क वरती. रवींद्रचं कौतुक आहे कारण या प्रेशर ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी साकारतोय रवींद्र. केवळ 4च धावा आले त्या षटकात. जबरदस्त बॉलिंग. 21 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 7. फक्त धावा आल्या त्या षटकामध्ये 4. अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधील रवींद्रचा. अंतिम बॉल यावेळी पट्ट्यात आलाय. खरं तर मिड विकेट मध्ये ठोकलाय बॅटर संदेशनं. हा षटकार धावसंख्या येते 44 आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल 15 ची आवश्यकता आहे. चला मालवाडी संघाचा कर्णधार. अंतिम विनंती आहे. धोत्रे संघाचा कर्णधार गेली 10 मिनिटं आपली वाट बघतो. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या.
6 बॉल अंतिम 15 धावसंख्येची आवश्यकता एकीकडे जिंकण्यासाठी, तर एकीकडे 15 धावा वाचवायच्यात. ओव्हर नंबर 4 मॅचचा निर्णायक षटक. फुल टॉस बॉल, फटका फेकून दिलाय सीमा पार. लॉंग लेग मध्ये तो षटकार, या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा षटकार चिरागच्या बॅट मधून. 5 बॉल मध्ये आता 9ची आवश्यकता आहे. पाच बॉल 9ची आवश्यकता. फटका चांगला आहे, कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 इथे मिळत आहेत. खराब फिल्डिंग. आता 4 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. सामना रोमहर्षक बनलाय. चार बॉल मध्ये 7ची आवश्यकता आहे. रोशन बॉलिंग मार्क वरती आहे. बावन्न धावा आहे धावफलकावरती. 59चं टार्गेट, मोठं लक्ष होतं. आता सामना बॅलन्स बनलाय, कोणताही संघ जिंकू शकतो. 4 बॉल मध्ये 7. रोशन पुन्हा बॉलिंग मार्क वरती. 4 बॉल 7ची आवश्यकता आहे. बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड केला बॉल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतं, चुकी केली आहे तोपर्यंत मिळत आहे धावा त्या 2. 3 बॉल मध्ये आता 5ची आवश्यकता आहे. 3 बॉल 5 रोमांचक बनलाय सामना. 59चं टार्गेट. असं वाटलं होतं की हा धावा सहज डिफेंड होतील, परंतु क्रिकेट हा खेळ दोन्ही साईडनं खेळला जातो. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसा क्रिकेटमध्ये देखील 2 सत्र असतात. पहिल्या सत्रात फार चांगला खेळला खरं तर जे अनुमान आकुर्ले संघ. आता दुसऱ्या सत्रात गोलंदाजांनी हा सामना थोडासा टफ केलाय. 3 बॉल 5 चिराग ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गवरती रोशन आणि इथे क्लीन बोल्ड. बॅटर आउट झालाय आणि मोक्याच्या बेली धोक्याची घंटा टीम लाडिवली संघाला. चिराग हॅज टू डिपार्ट. मॅच संपले नाहीये. 2 बॉल मध्ये 5ची आवश्यकता आहे. हेच क्रिकेट, एक क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. कधी सामना बदलेल हे आपण सांगू शकत नाही. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. 2 बॉल 5ची आवश्यकता. चला, बाहेरून कोणत्या प्रकारचा आवाज आपण देऊ नका. खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये शांत रीतीने खेळू द्या. ती मी एक कलकलेची विनंती करतोय. 2 बॉल 5ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती रोशन ऑन स्ट्राईक. फटका हवे ते क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप केले. आता एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता. संदेश ऑन स्ट्राईक. संदेश कडे या मॅचचं भवितव्य. एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता. जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. मागील मॅच देखील आपण रफ टफ पाहिले, त्यानंतर या मॅच मध्ये देखील आपण पाहतो एका बॉल मध्ये 4 वाचवायच्या होत्या या मॅच मध्ये आणि त्या वाचवत असताना सामना आला एका बॉल मध्ये 4 या धावसंख्येच्या स्थितीमध्ये. कोणीही सामना जिंकू शकतो. गोलंदाजाला एक योग्य टप्प्यावरती बॉल टाकायचा तर फलंदाजाला हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फेकायचा आहे. एक बॉल 4ची आवश्यकता आहे. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक धावते बॉल मागे. बॉल अडवलाय. 2 तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटर आउट होतोय. सामना जिंकलाय तो जय हनुमान आकुर्ले संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त सामना तुम्ही पाहिलाय.
वेल प्लेड टीम लाडवली संघ देखील. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे मालवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. मालवाडी संघ